हे सील करा. पिंपरी चिंचवड शहरातील चरोली चोवीसवाडी येथील रेड क्लिप खाजगी शाळेमध्ये शालेय वस्तू पुस्तके वह्या या सक्ती करून विकल्या जातात आणि त्याही एकदम अव्वाच्या सव्वा रेटमध्ये. हा रेट मार्केटपेक्षा 10 पट जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांना हे न परवडणारे आणि त्यातून पालकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. काही पालकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर काल दिनांक 15 जून रोजी महापालिका शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी थेट भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पुस्तक विक्रीतून पालकांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रत्यक्ष पाहिले. तात्काळ रेड क्लिफ शाळेचे हे पुस्तकांचे गोडाऊन सील करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आज बांगर मॅडमनी शाळेमध्ये स्वतः येऊन रेंटमध्ये कारवाई केली. त्यामध्ये शालेय साहित्यामध्ये गणवेश, आसमान पुस्तकं व इतर शालेय साहित्य सापडले. त्या शालेय सापडलं पूर्ण जप्त केलेलं आहे. मला आता पुढील कारवाई पालकांची एकच मागणी आहे की मोकाका कायदा मोकाका अंतर्गत कारवाई करावी. कारण आयुक्तांनी स्वतः सांगितलं की सर्व माल जप्त करा आणि महाराष्ट्रातील माल जप्त करा असं सांगितलं. दुसरी गोष्ट आहे की आज हे एनसाठी सारखं डुप्लिकेट एनसाठी मार्केटमध्ये आलेलं आहे. थोडक्यात त्याची किंमत आहे मार्केटपेक्षा 10 पटीने जास्त आहे. नमस्कार साहेब. ऍक्च्युली आम्ही गेली 1 वर्षापासून शाळेविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध लढा देत आहोत. परंतु आम्ही आता जवळजवळ 1 वर्ष झाले पाहतोय की शालेय शिक्षण विभाग असेल म्हणजे शिक्षणाधिकारी असेल कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करताना दिसत नाही. फक्त कागदी पत्राचे घोडवणे आठवले जातात आणि शाळेंना वाचवले जातात. तर आमचा एक सामान्य पालक म्हणून प्रशासनाला विनंती असेल की तुम्ही नुसते कागदी घोडे न नाचवता तुम्ही ऍक्शन कधी घेणार आणि सामान्य पालकांना न्याय कधी मिळणार. तर हे आपण सर्व प्रशासनाने काळजी घ्यावी आणि सामान्य पालकांना न्याय कारवाई केली आहे. यावरून आपल्या सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे की आपल्याला करायचंय काय नेमकं. ठीक आहे, तर एनसीआरटीचे बुक्स आहेत आणि ते आर्समाईलचे बुक्स आहेत, याच्यामध्ये काय तफावत आहे. जे विद्यार्थी शिकतायत किंवा जे पालक आहेत ज्यांच्या खरंच परिस्थिती त्यांची ही आहे, जर तुम्हाला जर एनसीआरटी मध्ये जर सगळं मिळतंय तर तुम्ही आर्समाईल मध्ये जाताय कशाला. तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळं जर आपल्याला देतंय ह्याच्यामध्ये एनसीआरटी मध्ये तर एनसीआरटीचे बुक्सच घ्यायचे. तसंच बांगर मॅडमनी आदेश केलेले आहेत आणि जे आता जो स्टॉक आहे तो तुमचा त्यांचा पूर्णपणे सील केलेला आहे. तर पालकांनी जागरूक करणं फार गरजेचं आहे आणि एनसीआरटीच फॉलो केलं पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे सर्व पालकांनी पीटीए कमिटीला सहकार्य करावे. जसे बांगर मॅडमने आदेश दिलेले आहेत की सर्व पालकांनी एनसीआरटीचीच पुस्तके घ्यावीत आणि त्यांनी शाळेतील जे पुस्तकं आणि गणवेश ठेवले होते त्या रूमला सील लावून त्याची कारवाई केलेली आहे. तर सर्व पालकांनी एनसीआरटीची पुस्तकं घेऊन सगळ्यांना सहकार्य करावे. ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी चांगले आहे. सर तुम्ही शाळेमधनं पुस्तकं घेतलेत? हो, कितीला घेतलेत? युनिफॉर्म घेतले 15,000 रुपयांनी. 15,000 रुपये कंपल्सरी सांगितले. कितवीला आहे तुमचा मुलगा? 4थीला. आणि युनिफॉर्म मध्ये माप घेऊन युनिफॉर्म घरच्या पत्त्यावर पाठवले, पण मुलाला पॅन्ट येण्याऐवजी फ्रॉक आले. कुठल्याही प्रकारचे शालेय वस्तू शाळेला कुठल्याही प्रकारचे शालेय वस्तू गणवेश हे विकण्याचा अधिकार नाहीये. स्वतः बांगर मॅडम आज व्हिजिट करून गेल्या. रेड क्लिफ शाळेच्या संदर्भात इंग्लिश मिडियम स्कूल आहे, सीबीएसई स्कूल आहे आणि त्याच्या संदर्भात पालकांच्या तक्रारी होत्या. या संदर्भात मी शाळेला यापूर्वीच पत्र दिलं होतं की शाळेमध्ये सीबीएसई संचालित असल्यामुळे एनसीआरटीची पुस्तकं वापरण्यात यावी. आणि यापूर्वी अनेक ह्याच्यामध्ये की शाळांमध्ये कोणतीही पाठ्यपुस्तक किंवा गणवेश यांची विक्री करू नये अशा सूचना आदेश सर्व शाळांना दिले होते. परंतु मी ज्यावेळी भेट दिली तेव्हा मला एका खोलीमध्ये गणवेश आणि पुस्तकाचे हे सेट असले आढळून, त्यामुळे तिथं मी सील करून त्या शाळेवरती कारवाई केलेली आहे. हे जे असे पुस्तकं विकली जातात त्यातून नफेखोरी होती शिक्षण क्षेत्रामध्ये, या बाबतीत तुम्ही इतर शिक्षण संस्था जर अशा करत असतील तर त्यांना काय सांगता? सर्व शाळांना यापूर्वी केलेले की शाळा ही शाळा शिक्षणासाठी आहे, इथं कोणत्या प्रकारच्या वस्तूंची किंवा गणवेश इतर शालेय साहित्य विक्री करू नये अशा शिक्षण विभागाच्या संचालकांच्या शाळांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याची पत्र सर्व शाळांसाठी काढलेली आहेत. आम्ही काल जी तुम्ही कारवाई केली ती कुठल्या ठिकाणची शाळा आहे, शाळेचं पूर्ण नाव, इथून पुढे त्यांनी असं करू नये म्हणून काय कायदेशीर तुम्ही काही कारवाई? यापूर्वीच या शाळेच्या रेड क्लिफ शाळा आहे, रेड क्लिफ इंग्लिश मिडियम स्कूल 24वाडी, ह्या शाळेच्या भरपूर तक्रारी होत्या आणि ह्या शाळेसंदर्भात मान्यता काढण्याची कारवाई ही शासन स्तरावर प्रलंबित आहे.
शालेय पुस्तकं नाही, आम्ही पालकांनाच पत्र देणार आहोत की शाळेतून कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या टीमने शाळेवर थेट भेट देऊन जी थेट कारवाई केलेली आहे, सदर पुस्तकाचे गोडाऊन सील केले आहे. परंतु या शाळेवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होते का पुन्हा जैसे ते परिस्थिती प्रस्थापित होते ते येत्या काळातच कळेल. शिक्षणाधिकाऱ्यांनी या रेड क्लिप शाळेवर धडाडीची कारवाई केली, तशाच पद्धतीच्या भेटी देऊन पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन चुकीच्या कामावर अंकुश ठेवावा हीच सामान्य नागरिकांची मागणी आहे.